काढूया गड किल्ल्यावरली घाण, वाढूया महाराष्ट्राची शान. नमस्कार. आपण आलेलो आहोत हेदवीचा दशभुजा गणेश. कोकण आणि गणेशाचे खास नाते आहे असं म्हटलं तर काय वावगे होणार नाही. गुहागरकडून तवसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच सागरी महामार्गावर हेदवी गावानंतर दगडी बांधकाम केलेले हे गणेश मंदिर दिसतं आपल्याला. ते म्हणजे हेदवीचे दशभुजा गणेश मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात ते बांधले गेले असावे असा कायच आहे. केळकर स्वामी नामक गणेश भक्त गृहस्थांनी पेशव्यांच्या कृपेने हे मंदिर उभारलेलं आहे. उर्वरित रकमेचे हरिहरेश्वर मंदिर गावात बांधले. सभा मंडपात जय विजय द्वारपाल रूपात दिसतात तेथेच केळकर स्वामींच्या पादुका आहे. मंदिरासमोर अतिशय सुंदर अशी दगडी दीपमाळा आहे. या मंदिरातील गणेश मूर्ती 10 हातांची असली म्हणून या गणपतीला दशभुजा म्हटले जाते. चक्र, त्रिशूल, धनुष्य, नीलकमल, दात आणि धान्याची लोंबे अशा गोष्टी हातात दिसतात. सोंडेमध्ये अमृत कुंभ आहे. अशा प्रकारच्या गणेश मूर्तीचे पूजन सैनिकी कामातील व्यक्तींनी करणे अभिप्रेत असते असा संकेत आहे. त्यामुळे दशभुजा गणेश मूर्ती सगळीकडे आढळत नाही. या मूर्तीची निर्मिती काश्मीरमधील प्राशान वापरून केली गेलेली आहे असं सांगितलं जातं. इथे जवळ हेदवीच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन उमा महेश्वरचे दर्शन घ्यायला हवे आणि वामनवाळ नावाचा निसर्गाचा आविष्कार पाहायला हवे.